नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निलेश जाधव व्लॉग्स. तर आपण आज आलो आहे खेडमध्ये. तर सकाळचे 6 वाजले आहेत. सो आपण सनराईज बघायला, सूर्योदय बघायला रसाळगड या किल्ल्यावर चाललो आहे. सो बघूया कसं वातावरण आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे रसाळगड किल्ल्याच्या पायथ्याला. आता इथे गाडी रस्ता झाल्यामुळे अगदी पायथ्यापर्यंत गाडी येते. बर्ण्या नाकापासून जवळपास 40 ते 45 मिनटाचा रस्ता आहे, जो थेट पायथ्यापर्यंत येऊन पोचतो. आणि इथून अगदी थोडंसं चालत गेलं की हा समोरच आपल्याला किल्ला दिसतोय. बरेच आपले ट्रेकर मंडळी हा मैपतगड, सुमारगड, रसाळगड हा रेंज ट्रेकसुद्धा करतात. सो मला पण करायचा आहे तो, पण अजून थोडासा उशीर झाला यायला. मी ॲक्च्युली 5:30 वाजता उठलो होतो, पण म्हटलं 5 मिनटं अजून झोपूया. तर डायरेक्ट अर्धा तास झोपलो आणि 6 वाजता उठलो. मग फ्रेश झालो आणि लगेच निघालो. तर आता मला पोचायला जवळपास 6:15 वगैरे झाले. तरी वातावरण छान आहे, थंड आहे. किल्ला दाखवतो. जुनी शिवपिंड, गडाच्या या सरळ पायऱ्या चढून आलं की ते छान किल्ल्याच्या पाण्यावरील टाकं, हे किल्ल्याचं प्रवेशद्वार. हे काही तोफा. प्रवेशद्वार आता तिथे नाही आहे आणि मुख्य प्रवेशद्वार असं पडलेलं आहे, असं आपल्याला सगळ्या बांधकावरून की ते एक प्रवेशद्वार असावं, सैनिक असावेत आणि तोफासुद्धा आहेत. बांधकामसुद्धा तसंच आहे. इथेसुद्धा तोफ आपल्याला पाहायला मिळते. रसाळगड किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे अजूनही 16 तोफा अगदी चांगल्या अवस्थेत आहेत. पण पाहू शकतो त्यांचं मेकिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं इथे. या आणि अशा वेगवेगळ्या 16 ते 17 तोफा आजही रसाळगडावर आहेत. इथे एक झोलाई देवीचं मंदिर सुद्धा आहे. इथे सुद्धा एक मध्यम आकाराची तोफ आपल्याला दिसून येते. किल्ल्यावरील श्री वाघजाई देवी, बैरी देवी, झोलाई देवीचं मंदिर. तटबंदीच्या खाली तटबंदी,
ते झोलाई देवीचं मंदिर, किल्ल्यावरचा पठार आहे. इथे खाली सुद्धा उतरायला रस्ते आहेत, खाली गावं सुद्धा आहेत, वाड्या आहेत. आणि इथून आपला सह्याद्री. मित्रांनो, आपली ही गडफेरी पूर्ण झाली आहे. रसाळगडावर मुख्यतः आजही 16 ते 17 तोफा चांगल्या अवस्थेत आहेत. त्याचं सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत जतनसुद्धा केलं आहेत. काही तोफगाडीसुद्धा इथे बसवलेले आहेत. सो आणि रसाळगडावरून अगदी विस्तीर्ण सह्याद्रीचा प्रदेश आपल्याला दूरपर्यंत पाहायला मिळतो चारही बाजूंनी. सो खूप छान नजारा होता, शांत वातावरण होतं. सकाळची वेळ आहे. आता घरी एक काम असल्यामुळे आपण लवकर निघतो आहे. आज दुपारीच किंवा उद्या आपण महिपतगडसुद्धा करूया. महिपतगडाला सुद्धा भेट देऊया. तिथे सुद्धा काही ऐतिहासिक अवशेष आहेत. त्या किल्ल्याचं जे महत्त्व आहे ते समजून घेऊया. सो हा तुम्हाला रसाळगडाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. रसाळगडाची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.